जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांमध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्यानं एक महत्त्वपूर्ण बदल केलाय। यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीन यावर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष, मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे। या क्रमानेच उमेदवारांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे। ग्रामविकास खात्यानं त्या संदर्भात एक जीआर प्रसिद्ध केलाय आणि याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आडनावाच्या अध्यादेशानुसार क्रमवार नावं असायची, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या आणि राज्य प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावं ही खाली असायची। त्यामुळे आता नव्या गॅझेटनुसार अध्यादेशानुसार राष्ट्रीय पक्षाच्या आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावं ही सर्वात वर असतील। महाराष्ट्र शासनानं पंचायत समिती निवडणूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे। तर या नियमामध्ये नेमका बदल काय झाला आपण एकदा ग्राफिक्समधून पाहूयात। तर नव्या नियमानुसार उमेदवारांची यादी पुढल्या 4 प्रवर्गांमध्ये असेल। मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, इतर राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत मात्र अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार, तर असा हा यादीचा क्रम असेल।